राजगड तालुक्यातील एका हॉटेलमध्ये काल रात्री 10:15च्या सुमारास 5-6 जणांची एक टोळी घुसली। या टोळीनं हॉटेलच्या मालकावर, वेटरवर बेछूट गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। दोघांवरती सुद्धा कोयत्यानं वार सुद्धा केले आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हॉटेलमध्ये प्रचंड नासधूस करत, तोडफोड करत हे टोळकं हॉटेलमधून पसार झालं। त्यानंतर याच घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेला वेटर वगैरे हे सगळं पाहिल्याच्या नंतर अर्थातच पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केली गेली। पोलिसांनी सुद्धा हे सगळं कुणी केलं, का केलं हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आतापर्यंत 4 संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे आणि मुळात हे सगळं नेमकं का झालं, या गुन्ह्याची पार्श्वभूमी काय, हे सुद्धा आता थोडं स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। संपूर्ण घटना समजून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राजगड तालुक्यामधील नसरापूर रोडवरती असलेल्या कोदवडी फाटा परिसरामध्ये ही सगळी घटना घडली। या परिसरामध्ये श्रीनाथ नावाचं एक हॉटेल आहे। या हॉटेलचे मालक आहेत मस्कू दसवडकर आणि हे हॉटेल गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहे। याच हॉटेलमध्ये काल रात्री हा सगळा थरार घडलं असं होतं की 5-6 जणांचं एक टोळकं त्या ठिकाणी आलं। त्यानंतर त्यातल्या एकाने बाहेर जे वेटर होते या वेटरवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्याचा आवाज ऐकून किचनमध्ये काम करत असलेले जे मालक होते ते स्वतः बाहेर आले। त्यांच्या सोबत या दोघांच्या सुद्धा पत्नी सुद्धा त्याच ठिकाणी काम करत होत्या, त्या सुद्धा तिथे आल्या। त्या आल्याच्या नंतर सुद्धा या सगळ्या टोळक्यांनी मिळून मारहाण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले। हे जे हॉटेलचे मालक आहेत त्यांच्यावरती सुद्धा गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तेवढ्यात त्यांच्यावर इतर काहींनी कोयत्याने वार करण्याचा सुद्धा प्रयत्न केला। अर्थात हे वार त्यांच्यावर झाले सुद्धा। एक घाव अक्षरशः त्यांच्या डोक्यात घातला गेला होता, मात्र त्यांनी हाताने तो अडवला, त्यामुळे खूप जास्त गंभीर जखम झाली नाही, मात्र जखमा त्यांना झालेल्या आहेत। या उलट जो वेटर आहे ज्याचं नाव आहे दशरथ शिळीमकर, हा मात्र या सगळ्या हल्ल्यामध्ये प्रचंड गंभीर अशा रीतीने जखमी झाला। रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला होता आणि इतकं करून सुद्धा हे सगळे आरोपी थांबले नाहीत। यांनी जाता जाता हॉटेलमधला फ्रीज असेल, टेबल असेल, या सगळ्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। कोयत्यानं हे सगळं तोडफोड करून बाहेर पडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यावेळेस जेव्हा हे टोळके तिथून निघून गेले त्यानंतर मात्र या दोघांना सुद्धा तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं। त्यानंतर पोलिसांना सुद्धा या सगळ्याची माहिती कळवण्यात आली। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून काय झालेलं होतं, कुणी केलं, सीसीटीव्ही फुटेजेस रिकव्हर करणं असेल, हे सगळंच लवकरात लवकर करून घेतलं आणि लवकरात लवकर या आरोपींना पकडायचं हे पोलिसांनी ठरवलं होतं। कारण अशा पद्धतीनं एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन गोळीबाराची घटना होत असेल, जर चुकून दुसऱ्या कुणाला, एखाद्या ग्राहकाला गोळी लागली असती तर खूप मोठी हानी झाली असती आणि त्यामुळेच पोलीस नेमकं काय करतायत हा प्रश्न उपस्थित केला जात होता। पोलिसांचा धाक राहिला नाही असं म्हटलं जात होतं। त्यामुळेच राजगड पोलिसांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेतला आणि आरोपींचा शोध सुद्धा सुरू केला। सध्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यांच्याकडून जी काही माहिती मिळते त्यानुसार असं म्हटलं जात आहे की यापैकी काही आरोपी आहेत जे यापूर्वी या हॉटेलमध्ये आले होते 2 महिन्यांपूर्वी। पण 2 महिन्यांपूर्वी जेव्हा ते आले होते त्यावेळेस त्यांना तिथे जेवण देण्यासाठी काही कारणास्तव नकार दिलेला होता आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यात हा राग होता की या हॉटेलमध्ये आपल्याला जेवण मिळालेलं नाही। त्यामुळे मग हॉटेल चालकाचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी 2 महिन्यांच्या नंतर हा सगळा कारनामा केल्याचा आता दाट संशय पोलिसांना आहे। अर्थात एवढंच कारण आहे का तर माहित नाही, अजूनही या प्रकरणामध्ये एखादा अँगल असू शकतो, वेगळं सुद्धा काहीतरी कारण असू शकतं। मात्र हॉटेल चालकांच्या, वेटरच्या म्हणण्यानुसार त्यांची कुणाशी काही दुश्मनी नाहीये किंवा त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला व्हावा असं या आधी कधी काही घडलेलंच नाहीये। त्यामुळे तसं काहीच नसणार आहे, तर मग हेच कारण असेल अशी सध्या तरी शक्यता वर्तवली जाते आणि या सगळ्या शक्यतेच्या नुसार सध्या राजगड पोलिसांकडून सुद्धा या सगळ्याचा तपास केला जातो आणि ज्या चौघांना आता ताब्यात घेतलंय तेच या प्रकरणामधले खरोखर आरोपी आहेत का याची शहानिशा केली जाते। या व्यतिरिक्त आणखी कोण कोण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे आणि विशेष म्हणजे या तरुणांकडे हत्यारं कुठून आली, यांनी पिस्टल्स कुठून आणल्या, कोयते कुठून आणले, हे सगळे कुणाच्या नावावर खरेदी केलेले आहेत किंवा कुणाकडून घेतलेले आहेत, त्यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार कशा पद्धतीने झालेत, हे सगळं आता पोलिसांकडून शोधलं जाणार आहे आणि लवकरात लवकर या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी ही राजगड तालुक्यातील जनतेकडून जोर धरताना पाहायला मिळते। अशा साध्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
प्रोटेक्टची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.